आता एक मोठी बातमी आहे। 29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका आहे, त्यामुळे घराबाहेर पडणं टाळाच, कारण थेट गारपिटीसह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतायत, त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यातील पावसाचं संकट काही जाण्याचं नाव घेत नाहीये। पुढील 2 दिवस अत्यंत धोक्याचा आहे। हवामानात सतत बदल होणार दिसतायत। मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस होताना दिसतोय। मध्ये 2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी वाऱ्यासह पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय। आज राज्यातील अनेक भागात थेट वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। यासोबतच सतत हवामानात बदल होत असल्यानं आंब्याचे पीकही धोक्यात आहे। मार्च महिन्यात पाऊस सुरू आहे। या अवकाळी पावसामुळे अगोदरच रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे। काही भागात पाऊस तर काही भागात उष्णता अशी स्थिती सध्या आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार जात आहे। आज राज्यातील तापमानात चढ उतार बघायला मिळेल। मुंबईमध्ये आज सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळेल। भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा दिलेला आहे। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। उद्यापासून राज्यात पावसासाठी अधिक पोषक वातावरण असणार आहे। लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज आहे। वाशिम, धुळे, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये काल 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवलं गेलंय। अमरावती इथं राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली। 29, 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असेल। अमरावती इथं 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। सतत पाऊस आणि गारपीट होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हापूस आंब्यावरती झालाय। तयार झालेला हापूस आंब्याची गळ वाढलेली आहे। यावर्षी केवळ रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे प्रमाण 10% आहे। सकाळी थंडी आणि दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव होतोय। आंबा भाजून काळा पडून तयार झालेला आंबा गळून पडतोय। ज्या हंगामात आंब्याची तोडणी करायची त्या हंगामात आंब्यावर फवारणी करावी लागते। आंब्याचं मोठं नुकसान, आंब्यावर तुडा रोगाचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळतोय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।